मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करीते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। येत्या विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपावरून महायुतीमध्ये योग्य समन्वय असून भाजपकडून 75% जागांचा तिढा सोडवण्यात आला आहे। निवडून येणाऱ्या उमेदवारांनाच तिकीट दिले जाईल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले। लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यास संविधान बदलले जाणार असल्याचा अपप्रचार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला। त्यामुळे राज्यात 12 ते 13 जागांवर भाजपचे उमेदवार अतिशय कमी फरकाने पराभूत झाले। दुसरीकडे राहुल गांधी परदेशात जाऊन आरक्षण संपवण्याची भाषा करत असल्यामुळे काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा समोर आल्याची टीका बावनकुळे यांनी केली। मराठा समाजाच्या मागण्यांसंदर्भात छत्रपती संभाजीनगर येथे राजश्री उमरे यांचे उपोषण सुरू असून त्यांच्या वतीने 7 सदस्यांच्या शिष्टमंडळाने काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली। यावेळी शिष्टमंडळाने सादर केलेल्या मागण्यांबाबत सविस्तर चर्चा झाली। शिक्षण मंत्री दीपक केसरकर यावेळी उपस्थित होते। पालकमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री दीपक केसरकर यांनी उपोषणकर्त्या राजश्री उमरे यांची भेट घेऊन शासनाची भूमिका मांडावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले आहेत। मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असल्याचं सांगत मागण्यांबाबत कायदेशीर बाबी तपासून त्यावर धोरणात्मक निर्णय घेणे योग्य होईल असं मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं। मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती यावेळी त्यांनी दिली। जम्मू काश्मीरमध्ये शनिवारी पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी 2 ठिकाणी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे। बारामुल्लामध्ये 3 दहशतवादी ठार झाले आहेत। काल किश्तवाडमध्ये 2 जवान शहीद झाले होते तर अन्य 2 जखमी झाले आहेत। दोन्ही ठिकाणी लष्कर आणि पोलिसांची संयुक्त कारवाई सुरू आहे। बारामुल्ला जिल्ह्यातील क्रेरी येथील चकटापर भागात शुक्रवारी 13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास ही चकमक सुरू झाली। रात्री उशिरा ही कारवाई थांबवण्यात आली। आज सकाळी सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांचा खात्मा केला। त्यांची अद्याप ओळख पटलेली नाही। जैश ए मोहम्मदच्या 3 दहशतवाद्यांच्या उपस्थितीची गुप्त माहिती लष्कराला मिळाली होती। शोध मोहिमेदरम्यान चकमक सुरू झाली। नायब सुभेदार विपिन कुमार आणि कॉन्स्टेबल अरविंद सिंग अशी शहीद जवानांची नावे आहेत। जळगाव जिल्ह्यातील पारोळ्यातील शिवरे येथे गणेशोत्सवानिमित्त सारंग माध्यमिक विद्यालयात भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी देण्यात आलेल्या प्रसादातून शाळेतील 70 विद्यार्थी व 4 शिक्षकांना विषबाधा झाली। त्यापैकी 2 विद्यार्थिनींना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे। या घटनेमुळे पारोळ्यात एकच खळबळ उडाली आहे। शिवरे येथील सारंग माध्यमिक विद्यालयात गणेशोत्सवानिमित्त भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। भंडाऱ्यात डाळ भात, मटकीची उसळ, माठाची भाजी व गुलाबजाम असा मेन्यू होता। सर्व विद्यार्थ्यांचे जेवण झाल्यानंतर अचानक अनेक विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली। काहींना उलट्याही झाल्याने धावपळ उडाली। विषबाधा झालेल्या 12 ते 15 वयोगटातील एकूण 70 विद्यार्थी व 4 शिक्षकांचाही समावेश आहे। त्यांना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले। यावेळी तामसवाडी प्राथमिक उपकेंद्राच्या वैद्यकीय पथकांसह शहरातील काही खासगी डॉक्टरांनी देखील विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू केले। उपचारानंतर काही विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आले तर काही जणांवर अद्यापही उपचार सुरू आहेत। मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर चंबळमध्ये आसन, क्वारी, सिंध आणि चंबळ नद्यांना उधाण आलं आहे। अनेक ठिकाणी पूल आणि पुलांवरून पाणी वाहत आहे। त्यामुळे 100हून अधिक गावांचा मुख्यालयापासून संपर्क तुटला आहे। मुसळधार पावसामुळे मुरैना येथे ट्रॅक्टर ट्रॉली नाल्यात पडली। त्यात 3 जण वाहून गेले। एकाची सुटका करण्यात आली तर इतर 2घांचा शोध सुरू आहे। त्याचवेळी धर्मपुरा येथे एका 6 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला। मुसळधार पावसामुळे 48 तासात 21 जणांचा मृत्यू झाला आहे। राज्यात अनेक ठिकाणी गंगेच्या पाण्याची पातळी वाढत आहे। बुंदेलखेडमधील जालौन, महोबा आणि ललितपूरमध्येही नद्यांना उधाण आलं आहे। झाशीमध्ये 3 दिवसात 267 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। देशभरात गणेशोत्सवाची धूम पाहायला मिळत असून महाराष्ट्रात घरोघरी गावोगावी गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येतोय। मुंबईत मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पांचे आगमन आणि विसर्जन देखील झाले आहे। 1.5 दिवसांचा, 5 दिवसांचा, 7 दिवसांच्या गणरायाचे विसर्जन झाले असून आता 10 दिवसानंतर सर्वत्र गणपती बाप्पांना भावुक होऊन गणेश भक्त निरोप देतील। मात्र सध्या कर्नाटकमधील एका गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान तणावाची परिस्थिती उद्भवल्याने पोलिसांनी गणपती बाप्पांची मूर्तीच स्वतःच्या ताब्यात घेतली होती। त्यावरून आता काँग्रेस विरोधकांनी कर्नाटक सरकारला लक्ष्य केलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही कर्नाटकातील गणेश मूर्तींचा संदर्भ देत शिवरायांचा पुतळ्याचं राजकारण करणाऱ्यांना टोला लगावला आहे।
तसेच नाव न घेता राहुल गांधी यांनी आरक्षणासंदर्भात केलेल्या विधानावरूनही काँग्रेसला लक्ष्य केलंय। जम्मू काश्मीरला काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स आणि पीडीपी घराणेशाहीने उद्ध्वस्त केले। या तिन्ही कुटुंबांनी मिळून तुमच्यावर जे केले ते पापापेक्षा कमी नाही। अनेक दशकांपासून जम्मू काश्मीरच्या बर्बादीला तिन्ही कुटुंबे जबाबदार आहेत। जम्मू काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधान मोदी शनिवारी 14 सप्टेंबर रोजी डोडा येथे पोहोचले होते। यावेळी ते म्हणाले, रॅलीला संबोधित करताना ते पुढे म्हणाले, आम्ही आणि तुम्ही मिळून सुरक्षित काश्मीर बनवू ही मोदींची हमी आहे। यावेळी जम्मू काश्मीरच्या निवडणुका भविष्याचा फैसला करणार आहेत। आगामी विधानसभेच्या तोंडावर चंद्रपुरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात वाद वाढत चालल्याने आज थेट दिल्लीत बैठक बोलावण्यात आली। या बैठकीसाठी प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्निथला सुद्धा उपस्थित होते। बैठकीनंतर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली। बैठकीनंतर विजय वडेट्टीवार म्हणाले की आज वरिष्ठ नेत्यांसोबत मी भेटी घेतल्या। यावेळी राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा केली, राज्यातील घडामोडींची माहिती दिली। महाविकास आघाडीबाबत वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली। 23 सप्टेंबर रोजी आमच्या चंद्रपूर जिल्ह्याची बैठक आहे। मतदारसंघनिहाय आढावा घेतला जाणार आहे। चंद्रपुरातील वादावर विचारण्यात आले असता ते म्हणाले की त्याबाबत काही चर्चा झाली नाही। तो प्रकार गैरसमजातून निर्माण झाला होता, त्यावर आम्ही आता पडदा टाकला आहे असं ते म्हणालेत। विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसनेही कंबर कसली आहे। लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळाल्यानंतर काँग्रेस आता महाराष्ट्रात मोठा डाव टाकण्याच्या तयारीत आहे। राज्यात जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी काँग्रेसने मेगा प्लॅन तयार केला आहे। या प्लॅननुसार काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत तळ ठोकणार आहे। दोन्ही नेते महाराष्ट्रावर सर्वाधिक फोकस करणार असून राज्यात जास्तीत जास्त सभा घेणार आहे। याशिवाय काँग्रेसच्या इतर वरिष्ठ नेत्यांचेही महाराष्ट्रावर लक्ष असणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी थेट परदेशाचा दरवाजा उघडला असतानाच आता देशातील ग्राहकांसाठी पण महत्त्वाचे पाऊल टाकले आहे। त्यामुळे दरवाढीची झळ ग्राहकांना बसणार नाही। या निर्णयामुळे देशभरातील प्रमुख शहरात कांदा स्वस्त झाला आहे। गेल्या काही महिन्यांपासून कांद्याची वधारलेली किंमत हळूहळू जमिनीवर येत आहे। केंद्र सरकारने बासमती तांदळावरील आणि कांद्यावरील किमान निर्यात मूल्य हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। त्यांना आता थेट परदेशात कांदा विक्री करता येईल, तर दरवाढीची ग्राहकांना झळ बसू नये यासाठी मोदी सरकारने अगोदरच तजवीज केली आहे। शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या ठाण्यातील टेंभी नाका येथे असणाऱ्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे। आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी हा व्हिडिओ ट्विट केला आहे। त्यानंतर राज्यातील राजकारणात खळबळ उडाली। त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आक्रमक झाले। त्यांनी या प्रकरणात शिंदे गटावर जोरदार हल्ला केला आहे। लुटीच्या पैशांतून असे प्रकार होत आहे। आनंद दिघे असते तर तो हंटर काढून लुटीचा पैसा उधळणाऱ्या लोकांना फोडून काढलं असतं असं संजय राऊत म्हटले।